सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानिया सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, वाल्मिक कराड संबंधित टोलीवर तुम्ही मकोका लावून कारवाईची मागणी केली आहे आणि त्यांच्यासोबत असलेल्या अजून काही लोकांचे सध्या फोटो समोर येतात, काय प्रतिक्रिया? कसं आहे की धनंजय मुंडेंसारख्या लोकांना वाल्मिक कराड सारखी माणसं लागतात आणि वाल्मिक कराडला तिथे दहशत आणि खंडणीसाठी अनेक टोळ्यांची गरज पडते। त्याच्यापैकी एक टोळी जसं आपण बघितलं संतोष गुळे यांची होती, अशीच एक अजून एक टोळी आहे जी फड नावाचं एक म्हणजे ग्रुप आहे ज्याच्यात रघुनाथ फड आहेत, धर्मराज फड आहेत आणि एक गोट्या गित्ते नावाचा एक माणूस आहे। या टोळीनी पण तिथे अफाट दहशत पसरवली होती। घरात घुसायचे, मुलींना उचलायचे, लोकांना मारायचे, असा त्यांच्यावर प्रत्येकावर जवळजवळ 10 ते 12 FIRs असताना पोलीस कारवाई करत नव्हती। आणि एका प्रकरणात तर 2023 मधलं प्रकरण होतं, कोर्टाची ऑर्डर असताना त्यांनी FIR रजिस्टर करून घेतला नाही पोलिसांनी। म्हणजे किती दबदबा आहे बघा त्यांचा। आणि गोट्या गित्ते जसं मी म्हटलं की हा माणूस जेव्हा वाल्मिक कराडला नेत होते तेव्हा पोलिसांच्या गाडीत पुढच्या सीटवर बसून जाणारा तो गोट्या गित्ते होता। तर म्हणजे याच्यामुळे आपल्याला कळतं की त्यांचं संगनमत पोलिसांबरोबर किती स्ट्रॉंग होतं। म्हणून मला स्पेशली सांगावंसं वाटतं की नवनीत कावत यांनी जी आत्ताची स्ट्रॉंग भूमिका घेतली, तर त्यांनी पहिलं म्हणजे FIR रजिस्टर केली। FIR नंतर त्या सगळ्या 7 पैकी 5 जणांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्याच्यातले 2 जण म्हणजे तो गोट्या गित्ते अजूनही फरार आहे आणि तो राजाभाऊ फड देखील फरार आहे। हे सगळे मंडळींना त्यांनी मकोका लावण्यासाठीचा अर्ज टाकला होता मार्च महिन्यापासून। त्याचा आता मकोका आत्ताच्या घटकेला आपल्याकडे आलेला आहे आणि आता मला असं वाटतं की दोघांनाही तातडीने अटक करण्याची गरज आहे। आता त्याच्याच बरोबर त्यांचे सोशल मीडियावरचे सगळे फोटो व्हायरल झाले, मग ते सगळ्यांबरोबरच आहेत, धनंजय मुंडेंबरोबर आहेत, कराड बरोबर तर सर्रासच आहेत। याच्यावरनं दिसतं आपल्याला की दहशत करणं, दरारा करणं, खंडणी गोळा करणं आणि त्यातनं राजकारण करणं। एक अजून विषय, महालक्ष्मी कला केंद्र या संबंधित अनेक नेत्यांची नावं येत आहेत समोर, काय विषय ताई महत्वाचे काय याच्यामध्ये? कसं झालं होतं की महालक्ष्मी कला केंद्रात प्रॉस्टिट्यूशनचं रॅकेट चालतं असं मला माहिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळाली आणि मी ती जाऊन मंत्रालयात योगेश कदम यांना सांगून त्याच्यावर तुम्ही विजिलन्स टीम पाठवून चौकशी करा असं त्यांना मी विनंती केली होती। त्यानंतर मी काही काळ म्हणजे 20 एप्रिलपर्यंत भारतात नव्हते। आल्यानंतर मला व्हिडिओज तिथले यायला लागले की तिथे खूप मोठ्या प्रमाणात हे प्रॉस्टिट्यूशन रॅकेट चालतंय। मग मी ते मुख्यमंत्र्यांना आणि योगेश कदमांना पुन्हा पाठवल्यानंतर त्यांनी तिथे विजिलन्स रेड केली आणि पुन्हा मी म्हणेन की त्याच्यात सुद्धा SP नवनीत कावत यांनी अतिशय सुंदरपणे म्हणजे त्यांनी नोटांचे नंबर लिहून घेतले, डमी माणूस पाठवला आणि एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर त्या महालक्ष्मी कला केंद्रावर कारवाई करून अटक करून ते कला केंद्र सील केलं। आता त्याच्यात असं म्हटलं जातं की रत्नाकर शिंदे नावाचे जे उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष होते, ही कारवाई 2023 मध्ये पण एकदा झाली होती, पण तेव्हा त्यांना उबाटा गटातनं काढून टाकण्यात आलं होतं। पण सुषमा अंधारेंच्या सांगण्यावरनं त्यांना पुन्हा उबाटा गटात घेण्यात आलं, अशा ज्या चर्चा होत्या तर ह्याच रत्नाकर शिंदे यांचं हे कला केंद्र होतं। आता याच्यात जी अटक झालेली आपण नावं बघितली तर सत्यशीला अंधारे आणि मयूर अंधारे आणि ज्या बायका पण सोडवल्या गेल्या त्याच्यात पण बऱ्याच अंधारे बायका होत्या। तर खरं तर सुषमा अंधारे अतिशय सुशिक्षित आणि चांगल्या शिकलेल्या आहेत, कोलाटी समाजाच्याच आहेत। तर या कोलाटी समाजाच्या बायकांना यातनं बाहेर काढण्याच्या ऐवजी त्यांना अशा गोष्टीत ढकलतात, मला या गोष्टीची खंत वाटली। पण तेव्हाच हे सगळं रेड झाली, सील झालं, तेव्हाच पहलगाम अटॅक झाल्यामुळे मी त्याच्यावर काही वाच्यता केली नव्हती आणि मला असं वाटलं होतं की देशाची सुरक्षा जास्त महत्वाची आहे। पण आता हे सगळं प्रकरण खरं बाहेर आलं पाहिजे आणि हे सगळे राजकारणी कसे कसे आहेत उबाटा गटाचे ते पण बाहेर एकीकडे आलंच पाहिजे। कशा प्रकारची तपासणीची मागणी करणार आहेत, ज्याची मागणी करणार आहेत आणि तुम्ही जे नाव घेतलं सुषमा अंधारे त्यांची पण चौकशी झाली पाहिजे का? चौकशी सगळ्यांचीच झाली पाहिजे, त्या रत्नाकर शिंदेची झाली पाहिजे। आताच्या घटकेला त्यांना पुन्हा एकदा उबाटा गटातनं काढून टाकण्यात आलंय, पण मला प्रश्न पडतो की उबाटा गटाला गरजच काय अशा माणसांना आपल्या पक्षात ठेवायची की जे अशा व्यवसायाला ते समर्थन करतायत आणि लोकांना, स्त्रियांना अशा गोष्टींकडे ढकलतायत। अशा लोकांची गरज वाटावी। उद्धव ठाकरेंना काय बोलू आणि काय नाही असाच प्रश्न पडलाय मला।
ठाकरे बंधूंनंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा आहे. काय तुमचे म्हणणं आहे ते येऊ शकतात का आणि काय यायला गरज आहे? महाराष्ट्राचं राजकारण सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. आता खरं तर हे खरंच वेगळे होते का इथपासून प्रश्न उद्भवतो. म्हणजे हे खरं वेगळे होते का नुसतं दाखवण्यात आलं आणि आपल्याला पटवून देण्यासाठी सुप्रिया सुळे विरुद्ध यांची जी हे झाली अजित पवारांच्या सुनेत्रा पवारांची, ही पण आपल्याला दाखवण्यासाठी झाली की काय असा देखील प्रश्न आता पडायला लागलाय. कारण इतक्यात वेगळे होतात, परत परत येतात, एकत्र येतात, कोण कोणाबरोबर जातं, सगळे आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. कॅमेरामॅन रुपेशसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.